हा उपाय आपल्याला पौर्णिमेच्याच दिवशी करायचा, लक्ष्मी प्राप्तीचा उद्याच्या दिवशी उपाय करायचा आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला अशा पद्धतीचा काचेचा एखादा बाउल घ्यायचा आहे किंवा तुम्ही मातीची देखील एखादी मोठी पंती अशी घेऊ शकता। तर अशा पद्धतीचं मी इथे एक काचेचं बाउल घेतलेला आहे, वाटी घेतलेली आहे। तर यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर सुट्टे पैसे टाकायचे आहेत। तर सर्वात अगोदर मी इथे सुट्टे पैसे टाकून घेत आहे बाउलमध्ये। त्यानंतर हे 5 रुपयाचे जे कॉइन आहेत ते देखील टाकून घेते। त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 दालचिनी ठेवून घ्यायच्या आहेत। यानंतर लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असणारे जे आहे तर वेलची आणि लवंग आहे। तर वेलची आणि लवंग हे जे आहे आपल्याला न विसरता यामध्ये ठेवून घ्यायची आहे वाटीमध्ये। त्याचबरोबर सगळ्यात जे महत्त्वाचं आहे तर हे तेजपत्ता। तर या तेजपत्त्यावरती आपल्याला जी रक्कम हवी असेल तर ती रक्कम असं सरळ पानावरती आपल्याला लिहून घ्यायची आहे। आणि आपण हे जे तेजपत्ता आहे आपल्याला ह्या वाटीमध्ये ठेवून घ्यायचा आहे। आणि ही वाटी अशा पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर ही वाटी आपल्याला हातात घ्यायची आहे आणि 11 वेळेस लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र जे तुम्हाला सोपा जाईल बोलण्यासाठी तर तो लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे। 11 वेळेस किंवा 16 वेळेस। त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टक देखील तुम्ही बोललं तर अतिउत्तम। तर ते बोलायचं आहे आणि तुम्हाला जेवढी रक्कम हवी असेल ती देखील लक्ष्मी मातेला सांगायची आहे। हा उपाय आपल्याला लक्ष्मी मातेच्या समोरच बसून करायचा आहे। आणि त्यानंतर ही जी वाटी आहे आपल्याला उत्तर दिशेला एखाद्या कोपऱ्यामध्ये आपल्याला ही वाटी आपल्याला ठेवून घ्यायची आहे। उत्तर दिशा ही कुबेर देवताची आहे, त्यामुळे आपल्याला उत्तरेकडे ही वाटी आपल्याला ठेवून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीचा हा उपाय आहे आणि ही वाटी जी आहे यामधला एकही रुपया आपण काढायचा नाही। त्याचबरोबर आपल्याला 500ची नोट आपल्याला कंपल्सरी ठेवायची आहे याच्यामध्ये, कारण की आपल्याला मोठी रक्कम हवी आहे। तर मोठी रक्कम हवी असेल तर त्यासाठी आपल्याला नोट देखील यामध्ये एक जरी नोट तुम्ही ठेवली तरी देखील काही हरकत नाहीये। मी इथे 2 ठेवलेले आहे, तुम्ही एक रक्कम जरी ठेवली तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये। तर अशा पद्धतीने आपल्याला इथल्या ज्या वस्तू ज्या आहेत तर ह्या कंपल्सरी असं काही नाहीये। एखादी ह्यामधली तुमच्याजवळ वस्तू नसेल तरीही काही हरकत नाही। तर तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी करू शकता। पण तमालपत्र जे आहे तर हे मात्र कंपल्सरी हवे आणि लवंग, वेलचिनी आणि दालचिनी ह्या गोष्टी तर आपल्याजवळ असतातच। तर अशा पद्धतीचा आणि सोपा हा उपाय आहे, तर त्यामुळे तुम्ही देखील नक्की करावा। हा जो मनी बाउल आहे तर अशा पद्धतीचा आपल्याला बनवायचा आहे आणि ही रक्कम जी आहे आपल्याला स्थिर ठेवायची आहे। जोपर्यंत आपण ही रक्कम मागितली आहे, जोपर्यंत ती रक्कम आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत हा जो बाउल आहे, ही वाटी जी आहे आपल्याला उत्तरेकडे ठेवायची आहे। यामधला एकही रुपया आपल्याला काढायचा नाहीये आणि ही जी वाटी आहे ती अशीच ठेवायची आहे जोपर्यंत आपल्याला जी आपण ह्या तमालपत्रावरती रक्कम लिहिलेली आहे जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत अशीच ठेवायची आहे। जेव्हा आपल्याला ही रक्कम महिन्याला मिळाली तेव्हा आपण ही वाटी जी आहे या वाटीमधले जे पैसे आहेत तर त्या पैशांचं आपल्याला देवासाठी हवं असणाऱ्या वस्तूंची खरेदी करायची आहे। आणि त्याचबरोबर ह्यातलं जे दालचिनी वगैरे जे आहे तर ते तुम्ही विसर्जन करू शकता किंवा ते वापरात देखील तुम्ही घेऊ शकता। तर अशा पद्धतीचा अतिशय सुंदर उपाय आहे। हा उपाय आपल्याला पौर्णिमेच्याच दिवशी करायचा आहे। त्यातल्या त्यात उद्या कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा एखादा शुक्रवारी देखील तुम्ही करू शकता। पण उद्याचा दिवस आपल्याला चुकवायचा नाहीये, कारण की उद्याच्या दिवशी पौर्णिमा आहे तर 2 मिनिटं देखील लागणार नाहीत असा हा उपाय आहे। तर त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करावा। तर चला मग आजचा व्हिडिओ इथे संपवते। तुम्हाला जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्की करा आणि हा मनी बाउल तुम्ही देखील नक्की बनवा। तर चला मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।